नमस्कार, मी पल्लवी आज तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे मस्त खुसखुशीत आणि मोसरूत डाळबट्टी। तर ही डाळबट्टी आचारी कसे बनवतात त्याचप्रमाणे मी सांगणार आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता किती खुसखुशीत झालेली आहे। मग एवढीच खुसखुशीत आणि मऊ न चुकता डाळबट्टी आचारांप्रमाणे समाजात बनवली जाते तशी डाळबट्टी कशी बनवायची तर डाळबट्टी ही बऱ्याच जणांना आवडतं। तर आता ही डाळबट्टी आहे की हिचं नाव दुसरं काय आहे तर खरंच याचं नाव आहे बाफळे। आपल्याकडे बरेच लोक याला डाळबट्टी म्हणतात पण हे चुकीचं नाव आहे। डाळबट्टी नाही ही हिला बाफळे म्हणतात। आता डाळबट्टी तुम्ही म्हणाल तर डाळबट्टी ही आहारांमध्ये भाजून बनवली जाते आणि ती तुपामध्ये डुबवली जाते आणि हे बाफळे उकडून तेलामध्ये तळले जातात म्हणून याचं नाव बाफळे आहे आणि ती भाजलेली डाळबट्टी असते। मग चला आता आपण याला तुम्हाला फरक जाणवला असेल की बाफळे आणि डाळबट्टी काय, मग मी आता शेवटपर्यंत बाफळेच म्हणणार आहे। मग आता आचारी लोक काय करतात, असे गहू घेतात। आता हे 1 किलो गहू असतील त्यामध्ये घालणार आहे 2 वाट्या मक्याचे दाणे। आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे मक्याचे दाणे नसतात तरीही चालतं बरं का। मक्याच्या दाण्यानं काय होतं, थोडी जास्त खुसखुशीत होतेच आणि चवीला पण खूप छान चवदार लागते, त्यामुळे मक्याचे दाणे घालायचे। आता प्रत्येकाकडे मक्याचे दाणे नसतात तरी मग काय करायचं, तुम्ही फक्त गहू घ्यायचे आणि यामध्ये घालायच्यात 1 ते 2 वाट्या हरभरा डाळीचे पीठ शेवटी घालता येतं किंवा मग डाळ घातली दळणामध्ये तरीही चालतं। आता आम्ही डाळ घातली नव्हती त्यामुळे काय केले, फक्त 2 वाट्या मक्याचे दाणे घेतले आणि असं जाडसर पीठ दळून आणायचं। जाडसर म्हणजे काय करायचं, थोडं हाताला चरचर लागन, आपण एरवी पीठ आणतो गव्हाचं त्यापेक्षा थोडं चरचर आणायचं, असं हाताला चेक करून पाहायचं आणि चरचर दळून आणायचं। आता हे पीठ तुम्ही 1 ते 2 महिने वापरू शकता, साधारण मी 1 महिना वापरत असते। असं दळून आणायचं, घरामध्ये ठेवायचं आणि तुम्ही हे आरामात 1 महिना वापरू शकता। आता तुमच्याकडे जर असं दळून आणलेलं पीठच नसेल तर तुम्ही काय करायचं, रेग्युलरचं जे गव्हाचं पीठ आहे ते घ्यायचं। 3 वाट्या गव्हाचं पीठ असेल तर 1 वाटी रवा घालायचा, आपला रेग्युलरवाला रवा, आणि 1 वाटी बेसन पीठ घालायचं। मग आता काय करायचं, याच्यामध्ये 2 वाट्या बेसन पीठ घातलंय कारण डाळ घातली नव्हती दळणामध्ये, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाही, पण 2 वाट्या आईने इथे बेसन पीठ पण घातलंय। आता हे 1 किलो पीठ आहे त्यामध्ये चवीपुरता म्हणजे आवडीनुसार ववा घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, आता तुमची जशी क्वांटिटी आहे त्यानुसार, आणि हे आहे खाण्याचा सोडा। तर खाण्याचा सोडा किती घालायचा, 1 किलोला साधारण आपला छोटा जो चमचा असतो तो अर्धा सपाट घालायचा बरं का, अर्धा आणि फुल टच भरून नाही, अर्धा म्हणजे अर्ध्यातला अर्धा असं समजा तुम्ही ते घालायचंय। आणि आता इथे तुम्ही तेलाऐवजी साजूक तूप वापरलं तरीही चालेल। आता इथे आईने तेल वापरलंय, तुम्ही इथे साजूक तुपाचा वापर करा, पण तूप वापरता वेळेस वितळून घालायचंय बरं का। आता 1 किलो पिठामध्ये साधारण छोटी अर्धी वाटी तूप घालायचंय किंवा मग तेल घालायचंय आणि आता सर्व मिश्रण एकत्रित एकजीव करून घ्यायचं, असं हातानं छान चोळून चोळून पीठ एकत्रित करायचंय। आता ही आईने बनवलेली डाळबट्टी म्हणजे सॉरी बाफळे आहेत बरं का, मला ही इकडची सवय लागली डाळबट्टी बनायचं म्हणून मला पण डाळबट्टी येतं बरं का, पण याला बाफळे म्हणतात, तुम्हाला सांगितलंय अगोदरच। आणि मग काय करायचं, मिक्स केल्यानंतर पाणी घालून असा घट्ट पीठ मळून घ्यायचंय, म्हणजे घट्ट उंडा तिंबून घ्यायचा, शक्य होईल तेवढं घट्ट पिठ्ठ भिजून घ्यायचंय। आणि भिजवल्यानंतर आता त्याला 10-15 मिनिटं रेस्ट करा किंवा लगेच तुम्ही असे गोळे बनवून घेतलं तरीही चालतं। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल कसेही गोळे बनवू शकता, बॉल बनवू शकता किंवा मग तुमच्या आवडीनुसार आकार द्या। मला असा आकार दिला की कट करायला आणि तळायला डाळबट्टी गोल सोपी जाते। मग आपल्या आपल्या आवडीनुसार त्याचे बॉल्स गोळे बनवून घ्यायचे आणि आता कुकरमध्ये, पातेल्यात, कढईत कुठलंही भांडं वापरून तुम्ही तुमचे जे गोळे आहेत ते डुबतील इतपत पाणी घालायचे, पाण्याला छान आदन येऊ द्यायचे आणि पाण्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, 1-2 चमचे छोटे, आणि आदन आल्यानंतर म्हणजे उकळी आल्यानंतर जे आपण बॉल्स बनवलेले आहेत ते असे टाकून घ्यायचे। आता इथे कुकर घेतलंय म्हणजे कुकरचं झाकण लावायचं असं नाही बरं का, त्यांचं कुकर हे चुलीवरच आहे म्हणून ते कुकर ठेवलंय, त्यावरती झाकण वगैरे लावायचं नाही, हे उघडच शिजवून घ्यायचंय। शक्य होत असेल ताट उतू जात नसेल तर तुम्ही थोडंसं ताटली किंवा ताट ठेवू शकता,
तर आता तुमच्याकडे कुकर नसेलच तर तुम्ही काय करायचं, कढई घ्यायची मोठ्या आकाराची किंवा मग मोठ्या आकाराचं पातेलं घ्यायचंय आणि छान मोकळे हे उघडेच शिजवून घ्यायचे. त्याला कुकरचं झाकण बिलकुल लावायचं नाही, कारण तुम्ही जर झाकण लावला तर तुमची दाळबट्टी पूर्णपणे बिघडल. म्हणून असंच 10 ते 15 मिनिटं छान गद गद शिजून घ्यायचे. म्हणजे बॉल किती शिजवायचे तितपत तुम्हाला सांगते. आता बॉल कितपत शिजवायचे, जेव्हा तुमचे जे बॉल्स आहेत त्याला अशा छान चिरा पडतील, उलतील आणि त्याची साईज मोठी होईल, तेव्हा समजायचं तुमचे बॉल्स शिजलेत. म्हणजे तुम्ही गॅसवरती जर शिजवत असाल तर 15 मिनिटं शिजवायचे उकळी आल्यानंतर कमी गॅसवर. आणि शिजल्यानंतर आता हे छान शिजले की काढून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता बनवल्यापेक्षा ते थोडेसे फुलले आहेत. आता थोडे थंड झाले काढल्यानंतर पाण्यातून की त्याला असं तुम्ही तुमच्या आकाराने आता कट करून घ्यायचे. मोठे लहान, जास्त मोठे जर कट केले तर तळायला पण वेळ लागतो, म्हणून थोडे मीडियम साईजचे कट करून घ्या. आता कट करून झाले की लागलीच तळायला लागायचं. थोडेसे कोरडे झाले की तेलामध्ये जास्त तडतड करत नाहीत आणि तळायला पण पटकन तळले जातात. थोडंसं पाणी त्याचं संपू द्यायचे, म्हणजे कोरडे होऊन द्यायचे. लगेच कोरडे होतात ते उकडल्यामुळे. आणि आता तेलामध्ये फुल गॅस करायचा. याला गॅस खूप फुल लागतो आणि चुलीवर तर पटकनच तळले जातात, कारण तुम्हाला माहितीये चुलीचा जो जाळ आहे तो ढणढण असतो. त्यामुळं असे काही पदार्थ आहेत खेड्यामध्ये चुलीवरच बनवले जातात. पण आपल्याकडे गॅस असतो म्हणून गॅस फुल करायचा आणि फुल गॅसवरच हे तळायचे. कमी गॅसवर बिलकुल तळले जात नाहीत. आता तुम्हाला दाखवते आपली दाळबट्टी, म्हणजे बाफळे कसे तयार झालेले आहेत. मस्त खुसखुशीत आणि छान त्याला चिरा पडलेल्या आहेत. म्हणजे बॉल जेव्हा आपण उकडतो तेव्हाच ते उरले जातात, तेव्हा समजायचं आपली दाळबट्टी परफेक्ट होणार आहे. आणि असे छान चिरा पडल्या ह्या तुम्हाला दिसत असतील कट केल्यावर. आणि जेव्हा तुमच्या त्या चिरा पडल्या नसतील, त्या सॉफ्ट दिसत असतील, तर समजायचं दाळबट्टी आपली बिलकुल सॉफ्ट होणार नाही, म्हणजे नरम होणार नाही. आणि अशा चिरा पडलेल्या दिसल्या की समजायचं ती खुसखुशीत झालेली आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, मस्त याला असं कट केल्यावर चिरा पडलेले आहेत आणि तळून घ्यायचेत मस्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार. गोल्डन ब्राऊन म्हणजे थोडासा चॉकलेटी कलर येईपर्यंत तळायचेत, म्हणजे चवदार दाळबट्टी लागते. तर हे पा मस्त खुसखुशीत अशी आचारांप्रमाणे दाळबट्टी घरच्या घरीच तुम्ही परफेक्ट करू शकतात, न चुकता न बिघडता. आणि तुम्हाला पिठाचं पण प्रमाण सांगितलेलं आहे, पिठापासून पण कशी बनवायची. तर पिठापासून जरी बनवली तरीही छान होते. ते पा मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि पा आवाज पण यायला कुरकुरीत मस्त. आणि तुम्हाला हातानं पण तोडून दाखवते, खूप मस्त मऊ झालेली आहे. आणि हाताने जरी तुम्ही तिचे तुकडे केले तर सहज तुकडे होतात. हे पा मस्त नरम झालेली आहे. तर आजची दाळबट्टी आवडली असेल तर आता अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तुम्हाला भेटत राहील. माझा व्हिडिओ आठवड्यातून 2 ते 3 वेळेस येतो आणि तो सायंकाळी 6 वाजता मी अपलोड करत असते. पाहत राहा आणि असं मस्त छान छान करून खात राहा. अशाच नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला परत भेटेल. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.